आई, एक सांगा ना, तुम्हाला नाही वाटत की आज तुमच्या श्रीमानांच्या जेवणात थोडी साखर किंवा मध टाकायला हवं? शालिनीजींनी तिच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं तर तन्वी हसतच म्हणाली, अहो इतक्या दिवसांपासून शांत आहेत. काय माहीत, गोड खाल्लं तर जिभेवरून गोड बोलणी तरी निघतील. आत्तापर्यंत त्यांचे कटू शब्दच ऐकायला मिळाले आहेत ना. इतके म्हणताच ती खुदकन हसली. तर शालिनीजींनी डोक्यावर हात मारला. अगं, कुठून आणतेस इतके शैतानी डोक्यात? लोक डोकं वापरतात, चालवतात आणि मी दौडवते, असं म्हणत ती पुन्हा दात दाखवत हसली. शालिनीजींनाही यावेळी तिच्यासोबत हसू आलं. स्वयंपाकघराच्या बाहेर उभा असलेला अयांश हे पाहून हसला आणि स्वतःशीच पुटपुटला. कोणाला आपलंसं करायला 2 क्षणही लागत नाहीत. तो हसतच आत गेला. आई, त्याचा आवाज ऐकताच तन्वीने मान वळवली. ओ, आलास? एक सांग, लहान मुलगा आहेस का? टॉवेल ओला असला तरी तसा सोफ्यावर टाकला तर तोही ओला होईल, नाही का? हां ठीक आहे, विसरलो होतो. अयांशने चेहरा वाकडा तिकडं केला. डोळे बारीक करत तन्वी म्हणाली, होय अयांशजी, विसरलात तुम्ही. सकाळी तुमचे शूजसुद्धा चुकीचे घालून गेला होता. ती त्याच्याकडे रोखून पाहून म्हणाली. त्यावर अयांशनेही लगेच प्रत्युत्तर दिलं, हां तर तर लक्ष कुठं असतं तुझं? ना वेळेवर जेवण, ना वेळेवर झोप, काहीही वेळेवर करत नाहीस. काय चाललंय तुझं? तन्वी भुवया उंचावत हाताने इशारा करू लागली. अयांशला असं वाटलं जणू त्याची चोरी पकडली गेली आहे. हृदयाची धडधड वेगाने वाढली होती. काही बोलायच्या आधी शालिनीजींच्या हसण्याचा आवाज आला. तन्वी लाजून खाली पाहू लागली तर अयांशने हळूच सुटकेचा श्वास घेतला. हक्काने हक्क दाखवते, न कळतही काहीतरी मिळवते. नादानपणात अशा गोष्टी बोलून जाते ज्या ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढते. अयांशचे विचार या क्षणी घरात नव्हते, पण त्याच्या मनात तन्वीबद्दल एक इच्छा अजूनही होती. मात्र त्याने काहीच केलं नाही. घरातील वातावरण हळूहळू बदलत चाललं होतं. शालिनीजी अधिक आनंदी दिसू लागल्या होत्या. सौरवीजींना जरी तन्वीचा राग यायचा तरीही शालिनीजींबाबत त्यांची वागणूक बदलत होती. अयांश आणि तन्वीच्या वाढत्या मैत्रीने, गप्पांमुळे आणि एकमेकांची काळजी घेण्याने त्यांच्यात एक वेगळी जवळीक निर्माण झाली होती. अयांशच्या प्रत्येक गोष्टीकडे तन्वीचं बारीक लक्ष असायचं. पण कधीकधी ती स्वतःच समजत नसे की ती हे सगळं का करत आहे. तिच्या मनात अजूनही एक मोठा प्रश्न होता, ज्याचं उत्तर ती अयांशकडून हवं होतं. पण जर तिने थेट जाऊन विचारलं तर तो हमखास टाळून जाईल, हेही तिला ठाऊक होतं. रात्रीच्या जेवणाच्या वेळी संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. आज रेयांशही तिथे होता आणि त्याच्या नजरा सतत तन्वीवर खिळलेल्या होत्या. याची तन्वीला अजिबात कल्पना नव्हती. ती निवांत अमायराच्या ताटात अन्न वाढत होती. तिला आता सवय झाली होती की शालिनीजी आणि इतरांचे जेवण झाल्यावरच स्वतः जेवायचं. सुबोधजी जेवत होते. कटोरीत डाळ कमी झाल्याने शालिनीजींनी लगेच भांड्यातून डाळ त्यांच्या कटोरीत ओतायला घेतली. पण हाताला तेल लागल्यामुळे हात थोडा सटकला आणि गरमागरम डाळ त्यांच्या दुसऱ्या हातावर सांडली. आई, अयांश आणि तन्वीच्या तोंडून एकाच वेळी निघालं. पण दोघंही आपल्या जागी स्थिर झाले, कारण सुबोधजींनी शालिनीजींचा हात धरला होता. शालू, काय करत असतेस? त्यांच्या तोंडून नकळत बाहेर पडले आणि त्यांनी लगेच टिश्यू पेपरकडे हात वळवला, ज्याने ते तिचा हात पुसू लागले. शालिनीजींच्या मनात एक आशेचा किरण चमकला. पण त्याच वेळी भानावर येत सुबोधजी थोड्या कठोर आवाजात म्हणाले, सावध रहा, नाहीतर तुमच्या मुलाचे हेही आरोप माझ्यावर येतील. स्पष्टपणे त्यांचा इशारा अयांशकडे होता. सुबोधजी उठून जायला लागले तेव्हा अयांश म्हणाला, याचं काही नवल नाही, कारण तुम्ही आहातच तसे. त्यामुळे स्वतःला बरोबर दाखवायचा प्रयत्न तरी करू नका. अतुलजींनी अयांशकडे पाहिले आणि मग आपल्या मोठ्या भावाकडे. सगळे अस्वस्थ झाले होते. रेयांश व्यंगात्मक हसत अयांशकडे पाहत म्हणाला, कमाल आहे भाऊ, दुसऱ्यांना इतके लेक्चर्स देता, पण स्वतःच बघा कसं बोलताय डॅडशी. खरं सांगायचं तर तुमचीच नाही, तुमच्या बायकोलाही डॅडबद्दल खूप समस्या आहेत, म्हणून तुम्ही असं वागता. तू ना काकाकडून शिक, मोठ्या भावाच्या बायकोशी कसं वागायचं, असं म्हणत अयांश उठला. तन्वी मनोमर त्याच्या बोलण्यावर हसली. तिने पाहिलं की अयांश टिश्यू पेपर उचलायला जात होता. तेव्हा तिने पटकन आपला पदर पुढे करत त्याचा हात पुसला आणि म्हणाली, इतकं रागावू नकोस. अयांश एकदम स्तब्ध झाला, जणू त्याच्या पायांना जागा मिळालीच नाही. अशा लहानशा गोष्टी किती खोलवर परिणाम करू शकतात याचा आज पुन्हा एकदा अनुभव आला. शालिनीजी त्यांच्याकडे पाहून आनंदाने हसल्या, तर रेयांशच्या डोळ्यात जळजळ दिसली. अमायरालाही राजीवचा फोन आला. कानाला लावत ती म्हणाली, हां बोला. अगं काय सांगू, म्हणायचं होतं तेच विसरलो, राजीव मिश्किलपणे म्हणाला. त्यावरती हसली. अच्छा, म्हणजे वेळ मिळाला तुला? मीटिंग नव्हती का, की काही काम?
अगं वाटतं कोणीतरी नाराज आहे. नाराज होण्यासारखं काही दिलं असेल तर नाराजी तर होणारच ना. अमायराच्या आवाजात हलकीशी नाराजी होती. हा जावाई बापू, तन्वी खडखडून हसली. तर अमायरा हसत म्हणाली, पहा ना मिस्टर, वहिनीलाही माझा राग योग्य वाटतोय. अरे वहिनी, तुम्हीही का माझ्या प्रेम कहाणीला ब्रेक लावताय? राजूने चेहरा वाकडा तिकडा केला. प्रेम कहाणीचं सोडा, लग्नावर ग्रहण लागलं तर सगळं बिघडेल. तन्वीने हलकं धमकावलं. नाही नाही, क्षमा करा. राजूने घाईघाईत म्हणताच तन्वीने अमायराकडे पाहून डोळा मारला आणि हसत तिच्या खोलीतून निघून गेली. रात्री तन्वीने पाहिलं अयांश काही फाईल्समध्ये गुंतला होता. ती वैतागली. हे बापरे, असं म्हणत ती पुढे गेली. त्याच्याकडून फाईल हिसकावताना चुकून त्याच्या हाताचा स्पर्श झाला. त्या स्पर्शाने तन्वीच्या अंगात एक वेगळीच सिहरन निर्माण झाली. पटकन हात मागे घेत तिने फाईल टेबलवर ठेवली. काय झालं? अयांशने विचारलं. तू सांग, सतत कामातच का असतोस? ही नाराजी कशासाठी? तू जेव्हा सतत चिडचिड करतोस त्याचं काय? अयांश शांत राहिला. तन्वी, तू प्लीज त्यांची गोष्ट करू नकोस. अयांशला सुबोधजींची चर्चा करायची नव्हती. तन्वी त्याच्या बोलण्यावर थोडीशी विचारात पडली आणि सोफ्यावर बसली. ठीक आहे, मग तुझ्याबद्दलच बोलूया. अयांशने गोंधळून तिला पाहिले. कुठेतरी त्याला जाणवले की ती त्याच्याबद्दल काहीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहे. अरे बुद्धू, स्वतःविषयी बोल, सरळ सांग ना. तन्वीने कपाळावर हात मारून हसून दिलं. तिच्या या गोडशा अंदाजावर अयांशच्या ओठांवर नकळत हसू उमटले. अच्छा, म्हणजे कसं? अयांशने विचारलं. तन्वी म्हणाली, जसं जसं बऱ्याच गोष्टी मला माहीत आहेत, पण जे माहीत नाही ते सांग. अयांश तिच्याकडे एकटक पाहू लागला. जे माहीत नाही तेच ना, तो हसत म्हणाला. आणि तन्वीने पटापट होकारार्थी मान हलवली. मात्र ती हे सगळं का जाणून घ्यायचं इच्छित होती याचा विचार तिनेही केला नव्हता. अयांश तिच्याकडे टक लावून पाहत हळूहळू तिच्या जवळ झुकला. त्याच्या श्वासांचा स्पर्श जाणवताच तन्वीच्या हृदयाची धडधड वेगाने वाढली. जसजसा त्याचा श्वास अधिक जवळ जाणवू लागला, तिच्या अंगावर एक हलकीशी शिरशिरी उठली. हृदयाचे ठोके आता बेताल झाले होते. अयांश तिच्या कानाजवळ हलक्या आवाजात म्हणाला, जाणून घेणं आणि समजून घेणं यात थोडा फरक असतो. एकदा समजलीस की जे अनोळखी वाटतंय ते सगळं ओळखीचं होईल. त्याच्या या शब्दांसोबत त्याच्या श्वासाची उष्णता तन्वीच्या अंगावर खोल परिणाम करत होती. तिच्या गालांना गुलाबीसर छटा आली. अयांश हलकंसं असत पुन्हा मागे बसला आणि तन्वीने खोल श्वास घेत स्वतःला सावरलं. खूपच धोकादायक आहेस तू, असं म्हणत तिने हलकंसं डोकं झटकत स्वतःला गादीवर झोकून दिलं. डोळे मिटताच तिला पुन्हा सगळं आठवायला लागलं आणि तिची पापणी आपोआप उघडली. अयांश तिच्याकडे पाहत राहिला. काही वेळ तशीच उलटसुलट वळण घेत राहिल्यावर अखेर त्याने तिचं नाव पुकारलं. तन्वी. त्याच्या तोंडून आपलं नाव ऐकताच तन्वीच्या हृदयाचे ठोके पुन्हा वेगाने वाजू लागले. तिने घट्ट डोळे मिटून घेतले. अयांशची नजर सतत तन्वीवरच होती. तिला पाहत तो स्वतःशीच बोलला, आज असं रिॲक्ट केलंस? दुसरीकडे तन्वी जी डोळे बंद करून झोपेचं सोंग घेत होती, तिला जाणवलं की शेवटी अयांशने तिच्या नावाने हाक दिली आणि त्यामुळे तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. तिने डोळे घट्ट मिटून घेतले, काहीही न बोलता. ती अजूनही जागी होती. काही वेळापूर्वी जे झालं ते आठवून तिचा श्वासही वाढू लागला आणि स्वतःशीच पुटपुटली, हे भगवान, हा माणूस खूपच धोकादायक आहे. लवकरात लवकर 6 महिने पूर्ण होऊ दे. पण जसेच तिच्या मनात 6 महिन्यांचा विचार आला, तिला आतूनच एक रिक्ततेची जाणीव झाली. या घरातून शालिनी मॅडम, उर्मिला मॅडम, अमायरा आणि अयांशपासून दूर जाण्याचा विचार तिने कधी केला नव्हता. पण हळूहळू ती सगळ्यांशी जोडली जात होती, हे तिला आता जाणवत होतं. त्याचा विचार करताच तिने अस्वस्थतेने सुस्कारा सोडला. का माहीत नाही, पण निघून जाण्याच्या कल्पनेने तिला विचलित करून टाकलं होतं. अयांश सोफ्यावर बसून तिला फक्त पाहत राहिला होता. त्याने आपला चेहरा तिच्या थोडा जवळ केला, पण तिला अचानक असं का वाटलं हे त्यालाही समजलं नाही. दोघेही गोंधळलेले होते. काही वेळानंतर तन्वी अखेर उठून बसली. अयांशने तिला बसताना पाहिला आणि फक्त हसला. मग उठून बाहेर गेला. हे पाहून तन्वीनेही खोल श्वास घेतला. हे काय चाललंय? अजून 3 महिने बाकी आहेत, पण मला इतकं विचित्र का वाटतंय? ती स्वतःशीच गोंधळून होती. काहीतरी सामान्य वाटावं म्हणून विचार करत ती स्वतःशीच म्हणाली, शालू मम्माच्या आयुष्यात आता काहीतरी सुधारलं आहे. मला आता सगळं नीट करायला हवं. तिचं लक्ष पुन्हा शालिनीजींकडे गेलं. गेल्या काही दिवसात ती शालिनीजी आणि अमायराच्या खूपच जवळ झाली होती. थोड्या वेळाने अयांश खोलीत आला. त्याच्या हातात 2 कॉफीचे मग होते. तन्वीच्या जवळ येऊन त्याने एक कप तिच्या हातात दिला. तिने तो स्वीकारला. अयांश काही अंतरांवर असलेल्या सोफ्यावर जाऊन बसला.
दोघांमध्ये काही अंतर होते, पण मनात मात्र वेगळीच हालचाल होती. गप्पांची सुरुवात करत अयांश म्हणाला, अमायराच्या लग्नाची तारीख ठरली आहे. 1.5 महिना आहे अजून. कॉफीचा एक घोट घेत तन्वी म्हणाली. छान बनवतोस कॉफी. अयांशने यावर उत्तर न देता विचारलं. उद्या फ्री आहेस? त्याने थोडंसं हिचकिचत विचारलं. तन्वीने पटकन त्याच्याकडे पाहिलं आणि सरळ म्हणाली, फ्री आहे का? तुझ्या घरात असं कुठलं मोठं काम बाकी आहे का जे मला करावं लागेल? तुझ्या वडिलांशिवाय अर्थात. पण त्यांचं काम मी एक दिवस टाळू शकते. तन्वीचं बोलणं ऐकून अयांश हसू लागला. तिच्या बोलण्याची शैली आणि लहजा खरोखर हसवणारा होता. अचानक तन्वीच्या डोक्यात काहीतरी आलं आणि तिने विचारलं, काही आहे का तुला काही काम? अयांश थोडासा संकोचत म्हणाला, ॲक्च्युली उद्या माझ्या एका मित्राचा वाढदिवस आहे. त्याने इन्व्हाइट केलं आहे, म्हणून विचारत होतो. तुला सोबत यायचं असेल तर. अरे ठीक आहे ना, पण एवढं घाबरतोस का? जर असंच बोलशील तर सगळ्यांना वाटेल की बायकोने धमकावलं आहे. मी तितकीही वाईट बायको नाही. तन्वीने सहजपणे हे म्हटलं, पण तिला लक्षातही आलं नाही की ती स्वतःलाच अयांशची पत्नी म्हणत होती. अयांशच्या मनात तिच्या शब्दांनी एक गोडसा भाव म्हटला. आशेची एक नवी पालवी फुटू लागली. वाईफ? तू मानतेस? अयांशच्या नजरा तिच्या चेहऱ्यावर खिळल्या होत्या. तन्वीला पटकन जाणवलं की घाईघाईत तिने काय बोलून गेली, म्हणून गोष्टी सावरत म्हणाली, हां, अजून 3 महिने बाकी आहेत ना. या 3 महिन्या शब्दांनी अयांशच्या आशा मोडून टाकल्या, पण त्याने चेहऱ्यावर काही जाणवू दिलं नाही. अयांश हॉलमध्ये तयार होऊन तन्वीची वाट पाहत उभा होता. काही वेळाने ती आली. मजेंटा रंगाची हलकीशी झिरझिरीत साडी नेसलेली, साध्या लुकमध्ये, गळ्यात फक्त मंगळसूत्र आणि कपाळावर सिंदूर लावलेलं. पण आज तिच्यात काहीतरी वेगळंच तेज होतं, ज्याने अयांशला स्तब्ध केलं. त्याच्या नजरा तिच्यावरून हटायलाच तयार नव्हत्या. त्याच्या अशा नजरांनी तन्वी लाजली आणि तिने आपले डोळे खाली चुकवले, ज्याने अयांशच्या हृदयाची धडधड अजून वाढली. साधेपणातही ती कहर करते, हसताना अधिकच खुलून दिसते. सौंदर्याचं काय वर्णन करावं तिचं, जेव्हा सजून सवरून माझ्यासमोर उभी असते. अयांशला कळलंच नाही की तो किती वेळ तिला पाहत राहिला. तोपर्यंत ती जवळ येऊन उभी राहिली. अयांश? तन्वीने संभ्रमित होऊन त्याला आवाज दिला, तेव्हा तो आपल्या विचारांतून भानावर आला. हां, चल, असं म्हणत तो पटकन मागे वळला, जणू काही त्याची चोरी पकडली जाणार होती. दोघं गाडीत बसले. अयांश गाडी चालवत होता. दोघांमध्ये शांतता होती. काही वेळानंतर तीच शांतता तोडत तन्वीने विचारलं, तू इथे राहत नव्हतास, तरी इथे मित्र? हो, तो आता इथे शिफ्ट झाला आहे. करण आणि अजून 2-3 मित्र वेगवेगळ्या राज्यात आहेत. अयांशने नजर समोरच ठेवली, कारण त्याच्याकडे पाहून तो कोणतीही अस्वस्थता निर्माण करू इच्छित नव्हता. अयांश आपल्या मित्रांशी बोलण्यात रमला होता, पण त्याच्या नजरा सतत तन्वीवरच होत्या. त्याच्या या हालचालीवर करणने छेडत विचारलं, आहा, काय चाललंय? तेच जे तुला दिसतंय. अयांशने सहज म्हणत त्याची नजर तन्वीवरच ठेवली, जी करणच्या पत्नी आणि इतर काही मुलींसोबत गप्पा मारत होती. करण त्याचा अंदाज पाहून हसला. तू अजूनही बदलला नाहीस. बाय द वे, वहिनीला पाहून तुझ्या लग्न न करण्याच्या निर्णयात काही बदल झालाय का? अयांशच्या डोक्यात पुन्हा ती पहिली भेट आणि लग्नाच्या संदर्भातील चर्चा तरळून गेली. त्याच्या चेहऱ्यावरचे गंभीर भाव पाहून करणने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. अयांश, सगळं ठीक आहे? अयांशने फक्त मान हलवली. करणने तोंड वाकडं करत म्हटलं, हां, मलाच काय सांगणार? जर वीरे नसता तर त्याला नक्की सांगितलं असतंस. तू त्याच्याशी तुलना करायचं बंद करशील का रे? अयांश हसला. करणने तोंड वाकडं करत उत्तर दिलं, बेटा, तुझ्या बायकोला कळलं ना तर तीही जळेल. करणचं वाक्य ऐकून अनायासच अयांशच्या चेहऱ्यावर एक हलकीशी उदासी उमटली. दुसरीकडे तन्वी आपल्या स्वभावानुसार लवकरच लोकांमध्ये मिसळली होती, त्यामुळे तिला काही अस्वस्थ वाटलं नाही. रात्रभर गप्पा, पार्टीनंतर ते परत घरी निघाले. घरी पोहोचायला उशीर झाला. दोघंही शांततेत पायऱ्या चढत आपल्या खोलीच्या दिशेने जात होते. तन्वीच्या कुठल्या तरी वाक्यावर हसत अयांश म्हणाला, ओके, नो प्रॉब्लेम, जसं तुला हवं तसं. हे वाक्य खाली आपल्या खोलीबाहेर उभे असलेल्या सुबोधजींनी ऐकलं आणि रेयांशने त्यांच्याबद्दल जे काही सांगितलं होतं ते पुन्हा त्यांच्या मनात येऊ लागलं. अयांश त्यांना जसा द्वेष करतो, तसंच आता तन्वीही त्यांच्याशी तसंच वागत होती. याचा विचार येताच त्यांच्या कपाळावरच्या नसांवर तणाव स्पष्ट दिसू लागला आणि त्यांच्या डोळ्यांत राग चमकू लागला. तन्वी कपडे बदलून बाहेर आली आणि म्हणाली, वा, आज तुझा वेगळाच अवतार पाहायला मिळाला. डान्स, गाणं, लापरवाही, तू तर स्टार होतास. पण इतक्या गहन चर्चा का? तिच्या बोलण्यावर अयांशही हसला. बोलण्याला काही अर्थ नसतो, परिस्थितीप्रमाणे सगळं बदलतं.
अयांशचं हे उत्तर ऐकून तन्वीने मोठ्या डोळ्यांनी पाहिलं आणि म्हणाली, सी, तू ना पक्का डबल ट्रिपल पर्सनॅलिटी घेऊन फिरतोस. तन्वीच्या या वाक्याने अयांश क्षणभर स्तब्ध झाला आणि मग काहीसा गंभीर स्वरात फक्त एवढंच म्हणाला, गुड नाईट. तन्वीला काही कळेना अचानक काय झालं. ती काही बोलणार होती, पण तोपर्यंत अयांश अंथरुणावर पडला आणि डोळे बंद केले. याचा सरळ अर्थ होता की तो आता बोलू इच्छित नव्हता. तन्वी विचारात पडली, अचानक असं का वागलं? काय चुकलं? काहीतरी आठवलं आणि तिच्या मनात एक विचार चमकून गेला. ओ शिट. सुबोधजींचा राग अजूनही शांत झाला नव्हता. ते गंभीरपणे आपल्या खोलीत बसले होते. अयांशचं वागणं अजूनही बदललं नव्हतं. उलट तो आता त्यांना पूर्णपणे दुर्लक्ष करू लागला होता आणि त्यांच्या वागण्यामागे शालिनीजींसोबतच कुठेतरी तन्वीही जबाबदार आहे असं त्यांना वाटत होतं. जसेच खोलीत काही हालचाल झाली, सुबोधजी सावध झाले. शालिनीजींनी टेबलावर लिंबू पाणी ठेवलं आणि मृदू स्वरात म्हणाल्या, काही लागलं तर सांगा. मात्र सुबोधजींचा यावरूनच अचानकच संताप अनावर झाला. तुम्ही द्याल? काय देणार तुम्ही मला? शालिनीजींनी मागे वळून डोळे घट्ट मिटले. त्या समजत होत्या की हे टोमणे फक्त आत्ताच्या नव्हेत तर भूतकाळातीलही होते. काय देणार तुम्ही? फक्त हिरावण्याचीच सवय आहे तुम्हाला. आयुष्यातून माझा साथीदार हिरावून घेतला. केवळ मलाच नाही तर माझ्या मुलालाही तुम्ही हिरावून घेतलंत. आता काय द्याल तुम्ही मला? सुबोधजींच्या शब्दात संताप आणि रागापेक्षा नाराजी अधिक होती. शालिनीजी शांत राहिल्या, पण त्यांची शांतता सुबोधजींच्या क्रोधाला अधिक भडकवू लागली. शेवटी त्या म्हणाल्या, जर विश्वास ठेवायचाच नव्हता तर दिलाच नसता. दोषीच आहे ना मी तुमच्या नजरेत? मग या कचरलेल्या बाईला पत्नी म्हणून स्वीकारायची गरजच काय? सांगा ना सगळ्यांना, तुमची बायको दुसऱ्या पुरुषाशी संबंध ठेवणारी आहे? शालिनी. सुबोधजींचा हात संतापाने वर गेला, पण क्षणातच त्यांनी स्वतःला थांबवलं. त्यांच्या डोळ्यात तीव्र राग होता. पहिल्यांदा असं संबोधलं जात असल्याने शालिनीजींना जाणवलं की त्या त्यांच्या बोलण्याने खूप दुखावल्या गेल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते, पण त्यांनी स्वतःला सावरत मृदू आवाजात म्हणाल्या, काही हरकत नाही राणासाहेब, मी तर सवय केली आहे. तुम्हाला आपला राग आवरण्याची गरज नव्हती. सुबोधजींनी रागाने आपला हात मागे घेतला. त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भावना नव्हत्या, पण ते जे काही करणार होते ते अनाहूतपणे थांबले होते. मात्र त्यांना समजत नव्हतं की शालिनीजींच्या या शब्दांनी दुसरीकडे तेव्हाच तन्वी अयांशच्या बाजूला बसत म्हणाली, तू अजूनही रागावला आहेस ना त्या दिवसासाठी? अयांशच्या मनात पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या. त्याने नकारार्थी मान हलवली, पण तन्वी पुन्हा म्हणाली, मला माहीत आहे की तू नाराज आहेस, कारण तुला वाटलं की मी तुझ्या वडिलांची तुलना केली. पण तसं नाही आहे अयांश. या घरातलेच नव्हे तर मी ओळखत असलेल्या सर्व पुरुषांमध्ये तू सर्वात चांगला आहेस. फक्त माझे बाबा पहिल्या क्रमांकावर राहतील. तिच्या या बोलण्याने अयांशच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. वेळ आपल्या वेगाने पुढे सरकत होता. घरात तन्वीच्या उपस्थितीमुळे शालिनीजी आणि उर्मिलाजी आनंदी होत्या आणि तन्वीही आपले नेहमीचे उद्योग सुरू ठेवत होती. ती सुबोधजींना कधी मुद्दाम चहा अधिक गोड करून द्यायची, तर कधी जेवणात काहीतरी बदल करायची. मात्र सुबोधजींना सगळ्यात अधिक खटकलेलं एकच होतं. शालिनीजी आता शांत बसून त्यांच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत नव्हत्या. कधी त्या ऐकून घेत होत्या तर कधी उत्तरही देत होत्या. शालू, चहा. सुबोधजी खोलीतून ओरडले. त्यांचा आवाज ऐकताच शालिनीजी चहा बनवू लागल्या. थोड्या वेळाने त्यांनी चहाचा कप उचलला आणि रेयांशला हाक मारली. रेयांश, जरा ऐकतोस का? त्याने वळून पाहिलं आणि हातात चहाचा कप पाहून नाक मुरडलं. मॉम प्लीज, घरात नोकर कमी पडले का? हवं तर नवीन ठेवून टाका. स्टॉप इट रेयांश, आईशी असं वागू नकोस. अयांशचा कठोर आवाज ऐकताच रेयांशने चेहरा वेंगाळला. पण अयांश मात्र आपल्या आईजवळ गेला आणि मृदू स्वरात विचारलं, काय झालं आई? काय काम होतं? मी करतो. शालिनीजींनी चहाचा कप पाहून गोंधळलेल्या नजरेने अयांशकडे पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाल्या, तुझ्या वडिलांना चहा द्यायचा होता. सुबोधजींचं नाव ऐकताच अयांशच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक निर्विकार झाले. रेयांश हसला, पण पुढच्या क्षणी अयांशने चहाचा कप उचलला आणि तो थेट सुबोधजींच्या खोलीकडे निघून गेला. खोलीत थोडक्यात थांबून त्याने टेबलावर चहा ठेवला. सुबोधजी आराम खुर्चीत डोळे मिटून बसले होते. तेच बोलले, शालू, माझी डोकं दुखण्याची गोळी कुठे आहे? आणून दे. अयांशने कपाटातून औषध काढलं, टेबलवरचा पाण्याचा ग्लास उचलला आणि औषधासह टेबलावर ठेवून माघारी फिरला. डोळे उघडताच सुबोधजींना अयांश दिसला. अयांशची नजर त्यांच्यावर गेली आणि तो बोलला, आईसाठी आलो होतो मी फक्त. त्याच्या या वाक्याने सुबोधजींच्या हृदयात वेदना उमटली, पण ते काहीच बोलले नाहीत. अयांश निघणार तोच सुबोधजींचा आवाज ऐकू आला, आईसाठी एवढी इज्जत, एवढा प्रेमभाव. मी तुझा बाप आहे. अयांशचे पाय क्षणभर थांबले. जर हा राग, ही द्वेष भावना शालूसाठी आहे
तर सुबोधजी पुढे काही बोलणार होते, पण अयांश त्यांना मध्येच थांबत म्हणाला, बस, आईवर दोष नका टाका. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं. जाताना अयांशला पाहून सुबोधजी म्हणाले. तेव्हा तो पुन्हा थांबला. मात्र यावेळी न वळताच तो म्हणाला, कोणतेही कारण असं असू शकत नाही जे कोणालाही एखाद्याशी असं वागण्यास भाग पाडू शकेल. मला पूर्ण विश्वास आहे की माझी आई कधीच चुकीची असू शकत नाही. आणि तो निघून गेला. सुबोधजी असहाय्य होते अयांशच्या बोलण्याचा विचार करत. कित्येक वर्षांनंतर आज ते पुन्हा सर्व काही खोलवर विचार करत होते. सगळं काही किती योग्य होतं, पण शालिनीजींच्या त्या एका खोट्या गोष्टीला ते कधीच पचवू शकले नाहीत. आपल्या अनुपस्थितीत पत्नीला दुसऱ्या कुणासोबत पाहून त्यांना केवळ वेदना झाल्या नाहीत, तर ते कमालीचे संतापलेही होते. कारण संशय तर आधीच त्यांच्या मनात घर करून बसला होता. आणि एकदा संशयाची भिंत एखाद्या नात्यात निर्माण झाली की ते नातं नीट चालणं अशक्य होऊन जातं. आणि इथेही तेच झालं. सुबोध. आईचा आवाज ऐकताच त्यांचं लक्ष दरवाजाकडे गेलं. कित्येक वर्षांनंतर आज त्या स्वतःच्या पायांनी खोलीत आल्या होत्या. त्यांना पाहून सुबोधजींच्या मनात आनंदाची लहर उमटली, पण त्यांनी चेहऱ्यावर काहीही भावना प्रकट होऊ दिल्या नाहीत. आई, तुम्ही ठीक आहात? ते ताबडतोब पुढे गेले आणि त्यांच्या हाताला धरायला गेले. तेव्हाच त्या म्हणाला, चालू शकते मी. दोघंही खोलीत समोरासमोर बसले. उर्मिला आजींना ठाऊक होतं की त्यांच्या बोलण्याचा सुबोधजींवर काही परिणाम होत नाही. त्यामुळे कित्येक वर्षांपूर्वी काही वेळा प्रयत्न करून त्या गप्प झाल्या होत्या. पण आज एकदा पुन्हा त्यांनी तो प्रयत्न करायचं ठरवलं होतं. मला माहिती आहे तुला कुणाचं ऐकायचं नाही आहे, त्या म्हणाल्या. आणि लगेचच सुबोधजी बोलून गेले. आई, तुम्हीही? बाबांचं निधन झालं त्याला कारण तीच होती. जे काही झालं ते चुकीचं नव्हतं. शालूची चूक तुम्हालाही दिसत नाही आहे ना? फक्त मीच चुकतो. हो, चुकतो मी, पण माझा राग चुकीचा नाही. राग आहेच कुठे? तुझ्यात फक्त अहंकार आहे. तुझा पुरुषी अहंकार, तुझी संकुचित मानसिकता. किंवा असं म्हणूया, तुला फक्त ह्याच गोष्टीचा पश्चाताप आहे की तुझ्याशिवाय दुसरं कोणीतरी होतं जो शालूचा आवडता होता. तुला माहिती आहे का सुबोध, मला खरंच असं वाटतं की तुला शालूवर प्रेम आहे. पण हे कसले प्रेम आहे? तू तिला इतक्या यातना दिल्या, इतकं दुःख दिलं, तरीही ती तुझ्यासोबत आहे. यासाठी तिला स्वतःच्या भावालाही स्वतःपासून दूर करावं लागलं. तुला तुझ्या मुलापासून दूर जाण्याची वेदना आहे. पण कधी विचार केला आहेस का, जर तो तुझ्यासोबत राहिला असता तर तोही तुझ्या धाकट्या मुलासारखाच झाला असता. ज्या माणसाच्या नजरेत स्त्रियांना कोणतेही अस्तित्व नाही, अगदी पोकळ माणूस आहात तुम्ही. ना पत्नीला पत्नी मानू शकला, ना तुझा मुलगा तुला आपलंसं मानतोय. अशा श्रीमंत लोकांसाठी दुहेरी जीवन जगणं किती सोपं असतं, नाही का? पण आतून तितकेच रिकामे. नावाला प्रत्येक नातं आहे तुझ्याकडे, पण प्रत्यक्षात तुझ्या हातात काहीच नाही. आईच्या या कटू शब्दांनी सुबोधजी सत्याशी सामना करत होते. त्यांच्या डोळ्यात राग तर उमटला, पण मनात कुठेतरी ही कळवी जाणीव दाटून आली होती. कारण त्यांना माहीत होतं की ती म्हणत होती तेच सत्य होतं, म्हणून ते काही उत्तर देऊ शकले नाहीत. इकडे अयांश तयार होताना पाहून तन्वी हलकंसं असली आणि स्वतःशीच बोलली, खरंच खूप चांगला आहेस तू. आरशात स्वतःचं प्रतिबिंब पाहताच अयांशच्या मनात काहीतरी विचार आला. त्याने वळून तन्वीच्या दिशेने पाहत विचारलं, आज संध्याकाळपर्यंत आईला तयार ठेव, आपण तिला घेऊन कुठेतरी बाहेर जाऊ. तन्वीच्या डोळ्यात चमक उमटली आणि ओठांवर नकळत हसू पसरलं. हो, हे अगदी योग्य आहे. जेव्हा शालिनीजींना ही गोष्ट कळली तेव्हा त्या म्हणाल्या, मी काय करणार तिथे? तुम्ही दोघं जा ना, एकमेकांसोबत वेळ घालवा, चांगलं वाटेल. अगं, पण तुम्ही गेलात तर काय हरकत आहे? तन्वीने पटकन म्हणताच शालिनीजींनी हलकंसं असं डोकं हलवलं. अगदीच मूर्ख आहेस, काही काही वेळेला. अच्छा, असं आहे का? पण माझी गोड आई, मी असं काय म्हटलं? तन्वीने मिश्किलपणे शालिनीजींना मिठी मारली आणि भुवया उंचावत त्यांच्याकडे पाहू लागली. अगं, अजून लग्नाला 3 महिनेच झालेत. हेच तर सोबत वेळ घालवण्याचा काळ आहे वेड्या मुली. शालिनीजी हसत म्हणाल्या. त्यांना 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट विसरली असावी, पण तन्वीला ती अजूनही आठवत होती आणि तिच्या मनात अनेक भावना दाटून आल्या. अयांशने खूप आग्रह केला, पण शालिनीजी कधीतरी बघू असं सांगून दोघांना पाठवलं. ते बाहेर पडले, पण त्यांच्या मनात एक अनामिक हुरहुर होती. अयांश शांतपणे रस्त्यावर लक्ष केंद्रित करत गाडी चालवत होता. आता तन्वीने बोलूनच टाकलं. काय झालं? इतकं का चेहऱ्यावर मळं बांधलं आहेस? नाही जायचं होतं तर सांगायचं होतं ना. आई पण ना, अगदी चांगला मूड होता, पण तुझ्या या गंभीर चेहऱ्यामुळे सगळा विचका झाला. अरे, एवढं का घाबरतोस? मी तर म्हटलंय ना, विश्वास आहे मला तुझ्यावर.
तिच्या या शेवटच्या शब्दांनी अयांशच्या मनात एक वेगळी शांतता पसरली. तर यानंतर पुढे काय झाले ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागात. तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.